हॅलो फ्रेंड्स, आज आपण चिकन अंगारा बनवूया। त्यासाठी 10-12 बदाम, 10-12 काजू, जिरे, 7-8 काळा मिरी, 7-8 लवंग, धणे, लाल मिरची, 1 तेजपत्ता, 1 इंच दालचिनी, 1 स्टार फूल, 1 मोठी वेलची, पाव चमचा शहाजिरे, 3 हिरव्या वेलच्या, 3 मध्यम आकाराचे कांदे तळून घेतले आहेत। पॅनमध्ये 2 मोठे चमचे धणे भाजूया, 1 चमचा जिरे आणि सगळे मसाले मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिटे भाजून घेऊया। मसाले थोडे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। त्यानंतर तळलेला कांदाही बारीक वाटून घेऊया। 2 उकडलेल्या टोमॅटोची प्युरी तयार केली आहे। बाउलमध्ये अर्धी वाटी दही घेतला आहे। त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरची पेस्ट, प्रत्येकी पाव चमचा हळद, धणे जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा टिक्का मसाला, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊया। अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यामध्ये तयार मसाला, टोमॅटो प्युरी, दह्याचं मिश्रण आणि वाटलेला कांदा, 1 चमचा कसुरी मेथी घालून साधारण 2 तास मुरण्यास ठेवूया। पॅनमध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप गरम करून घेऊया। चिकन घालून 2 मिनिटे परतवून झाकण ठेवून 5 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊया। आता यामध्ये अर्धी वाटी कोमट पाणी घालून शिजवून घेऊया। वरून 2 चमचे क्रीम घालूया। क्रीम नसेल तर दुधाची साय फेटून घातली तरी चालेल। वरून हिरवीगार कोथिंबीर घालूया। स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसे गरम करून घेतले आहेत। त्यावर 1 चमचा तूप घालून झाकण ठेवूया। चिकन अंगारा तयार आहे। तंदुरी रोटी बनवण्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा, पाव चमचा साखर, चवीनुसार मीठ, पाव चमचा सोडा आणि 2 चमचे दही हे सगळं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं कोमट पाणी घालून आपल्याला हे पीठ मऊसूद मळून घ्यायचं आहे। साधारण 1 तास झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर तयार पिठाचा गोळा घेऊन लाटून घेऊया। तव्यावर टाकण्या अगोदर रोटीच्या एका बाजूला पाणी लावून तव्यावर टाकून दुसरी बाजू गॅसवर हाय फ्लेमवर शेकवून घेऊया। याप्रमाणे आपण रोटी शेकवून घेऊया। अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण चिकन अंगारा आणि तंदुरी रोटी बनवू शकतो। रेस्टॉरंट स्टाईल आपला चिकन अंगारा आणि तंदुरी रोटी तयार आहे। चला मग पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरही क्लिक करा। धन्यवाद।